आदाब नमस्कार, मैं हूं उदय शेख। आप देख रहे हैं बंधु चैनल। आपने हमारा चैनल अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो जल्द से जल्द सब्सक्राइब कर ले, ताकि हमारी वीडियो आपके मोबाइल यूट्यूब पर आप सबसे पहले आपको दिखने मिले। धन्यवाद। पण त्यांनी स्वतःहून दिलेला आहे, त्या जर सर्व सूचनांचं पालन केलं तर निश्चितच आपला जो गणपती उत्सव आहे तो संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरेल। तर माझी सर्वांना विनंती आहे की याच्या सर्वांनी त्या सूचनांचं पालन करावं। विशेषतः आमच्या डॉक्टरांनी सांगितलं, DCB नाही पण डॉक्टर म्हणतो, डॉक्टरांनी सांगितलं की डीजे किती घातक आहे आपल्या आरोग्यासाठी। तर याच्यात बहिरेपणा तर आहेच, परंतु काही ठिकाणी नवरात्रात आपण ऐकलं असेल बातम्यांमध्ये की काही व्यक्तींना हृदयविकाराचा सुद्धा झटका आला त्यात। तर हे असं एवढं घातक असतानाही आपल्याला तो का हवासा वाटतो, हा एक संशोधनाचा विषय आहे। आता आम्ही बंदोबस्तात बऱ्याच ठिकाणी फिरतो, पण डीजेच्या समोर 5 मिनिटं सुद्धा उभं राहू शकत नाही। आणि जे मंडळातले लोक आहेत ते मिरवणूक सुरू होऊन संपेपर्यंत एवढ्या आवाजात कशी राहतात, हाही एक म्हणजे विचार करण्यासारखी बाब आहे। त्यानंतर आपल्या मंडळाच्या परिसराची आपली जबाबदारी आहे, तिथल्या सुरक्षितेची, मूर्तीची सुरक्षा असेल, तिथे येणाऱ्या भाविकांची सुरक्षा असेल, आणि विशेष म्हणजे येणाऱ्या महिलांची माझं म्हणणं दारूच पिऊ नये। मुळात आपल्या गणपतीच्या ठिकाणी कुठल्याही अनिष्ट प्रवृत्ती, व्यसन हे होता कामा नये। ते दारू पिऊ नये, काही ठिकाणी जुगार खेळण्याची पद्धत असते ती सुद्धा होऊ नये। आपला जो एक धार्मिक कार्य म्हणून करतो ते धार्मिक कार्यच व्हायला पाहिजे, आणि तिथं कुठल्याही अनिष्ट कुपद्धतींना वाव भेटतो। Sorry, it's DJ.